ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद। कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 2 रुग्णांचा केएम रुग्णालयात मृत्यू। मात्र रुग्णांचा मृत्यू इतर आजारांमुळे झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण। युद्धविरामाच्या स्थितीत जल्लोष नको, अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। तर कुणी काहीही बोललं तरी तिरंगा यात्रा निघणारच, भाजपकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहातील फतव्याला नाट्यधर्मी संघाचा विरोध। महापालिकेनं ठरवून दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर दर अर्ध्या तासाला 1000चा दंड आकारण्याचा नवा नियम। मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारांकडून मुंबईच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी। जूनपर्यंत रस्ते 100% वाहतुकीला योग्य करण्याचे प्रयत्न, शेलारांची प्रतिक्रिया। बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 मार्गिकेवर लवकरच चाचणी फेऱ्या। MSRDC कडून प्रयत्न सुरू। मुंबई आणि पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार। 4 नव्या एक्स बँड रडारमुळे अंदाज देणं शक्य। उंच इमारतींमुळे चुकवणारे अंदाज आता अचूक येणार। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं ABP माझाचे प्रतिनिधी विजय साळवींचा गौरव। महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कारानं विजय साळवींचा सन्मान। अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव। नमस्कार, मी दीपक पळसुले। मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आपल्या